धामणगाव गटातून डॉक्टर जयंत कोरडे यांची उमेदवारी, विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित। इगतपुरी तालुक्यातील धामणगाव गटातून जिल्हा परिषद सदस्य पदासाठी डॉक्टर जयंत कोरडे यांचे नाव दुव्याने पुढे येत असून त्यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू आहे। मागील निवडणुकीत थोड्याच मतांच्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला होता। यंदा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट यांच्यातर्फे घड्याळ चिन्हावर उमेदवारी मिळाल्यास विजय निश्चित असल्याचा विश्वास डॉक्टर जयंत कोरडे यांनी व्यक्त केला आहे। मागील 15 वर्षांपासून धामणगाव गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे काम डॉक्टर जयंत कोरडे एकनिष्ठेने करत आहेत। मंत्री माणिकराव कोकाटे आणि अजितदादा पवारांची साथ लाभल्यास गटाचा विकास प्रामाणिकपणे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले। गेल्या 25 वर्षांपासून इगतपुरी तालुक्यात वैद्यकीय सेवा देत असलेल्या डॉक्टर कोरडे यांनी भूलतज्ञ म्हणून 35 ते 40 हजार नागरिकांचे प्राण वाचवण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे। गरजूंना अत्यल्प दरात सेवा देत त्यांनी अनेकांच्या उपचारासाठी मदत केली आहे। इगतपुरी घोटी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून 2 वर्षांपासून नेतृत्व करीत असून विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग आहे। धामणगाव गटातील महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे। पाणी समस्येवर कायमस्वरूपी उपाय, शिक्षण क्षेत्रातील सुविधा, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, शेतकऱ्यांच्या अडचणी तसेच वासाळी फाट्यावर राघोजी बांगरे स्मारक उभारणी यासाठी ते प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। आज तरुण शिकला तरच प्रगती शक्य आहे। विकास हा माझा मुख्य मुद्दा असून आरोग्य, शिक्षण व पाणी या तिन्ही पातळ्यांवर मी नियोजनबद्ध काम करणार असे त्यांनी सांगितले। पूर्वीही मी आरोग्य सेवेतून लोकसेवा केली आहे, पुढेही जनतेचा सेवक म्हणून काम करणार आहे। मतदारांनी योग्य साथ दिल्यास धामणगाव गटात विकासाचे नवे पर्व सुरू होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। याबाबत अधिक माहिती देताना डॉक्टर जयंत कोरडे म्हणाले की सर्व तीर्थ टाकेत व जागृत देवस्थान, खेड, बहिरोबा मंदिराचा कायापालट करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे। तसेच पंढरपूर वारीसाठी गटातून जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांसाठी विशेष सुविधा, वैद्यकीय मदत व आवश्यक निधी उपलब्ध केला जाईल। बचत गटातील सर्व महिलांना आणि दिव्यांग लाभार्थ्यांना मुख्यमंत्री योजनांमधून विशेष आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचेही आश्वासन त्यांनी दिले। जिल्हा परिषद सदस्यासाठी धामणगाव गटातून आपण उमेदवारी लढवत आहात, काय सांगाल? जो आमचा धामणगाव गट आहे, विधानसभेसाठी आम्ही सिन्नर मतदारसंघाला जोडले गेलो आहे आणि सिन्नर मतदारसंघात जोडल्यामुळे आज आमच्या धामणगाव गटाचे माननीय आमदार मंत्री माननीय कोकाटे साहेब हे आमच्या गटाचे नेतृत्व करतात। आम्ही मागील 5 वर्षापूर्वी मी जिल्हा परिषद थोड्या फरकाने मागे राहिलो होतो, तेव्हापासून गेली सतत 10 वर्षापासून मी राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून ह्यावेळेस इच्छुक उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार आहे। जर मला दादांनी आणि साहेबांनी जर आशीर्वाद दिले आणि जर मला राष्ट्रवादीचं घड्याळ निशाणीवर जर मला जनतेची सेवा करण्यासाठी जर मौका दिला, त्यावेळेस जर मला संधी उपलब्ध करून दिली तर नक्कीच मी गटाचा आमच्या विकास करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करेन। आपल्या वैद्यकीय सेवांबाबत काय सांगाल? डॉक्टरकीपासून राजकारणात येण्यामागचं नेमकं कारण काय होतं, काय सांगाल? तशी माझी वैद्यकीय सेवा जर खऱ्या अर्थानं सांगायची झाली तर मी 2005 सालापासून म्हणजे 25 वर्ष झाले मी ह्या इगतपुरी तालुक्यामध्ये कार्यरत आहे। पहिली सेवा मी बेलगाव तराळे येथे वैद्यकीय सेवेच्या रूपाने दिली। नंतर मी इगतपुरी ग्रामीण रुग्णालय येथे 4 वर्ष वैद्यकीय सेवा दिली शासकीय सेवेत। परंतु शासकीय सेवेच्या पलीकडे जाऊन जर मला माझी इच्छा होती, मग नंतर मी भूलतज्ञामध्ये स्पेशलिस्ट शिक्षण घेतलं आणि आमचे आजोबा भाऊ सक्रुवाल हे इंदिरा गांधींच्या काळातले आपल्या इगतपुरी तालुक्याचे आमदार होऊन गेलेले आहेत। त्यांचा वारसा घेऊन कुठंतरी माझी इच्छा होती की वैद्यकीय सेवेबरोबरच इकडे राजकारणाकडून जर आपल्याला अजून जर जनतेची सेवा करता आली, अजूनही आपल्याला जर चान्स भेटला, चांगली संधी उपलब्ध झाली तर आपण सेवा देऊ शकतो। मी गेली 25 वर्षापासून भूलतज्ञ म्हणून इगतपुरी तालुक्यातील कमीत कमी 35 ते 40 हजार रुग्णांचे प्राण वाचवलेले आहेत, ऑपरेशन केलेले आहेत। गटातल्या प्रत्येक पेशंटशी माझी वैद्यकीय सेवेशी नाळ जोडलेली आहे। अथांग अनेक कॅम्प घेतो आम्ही। आमची एक नॅशनल लेवलला एक आमचं नाशिकमध्ये बिरसा मुंडा मेडिकल हब म्हणून एक 100 बेडचं हॉस्पिटल योजनेसहित चालू आहे। इथं आमचं 50 बेडचं लवकरच 3 महिन्यात हॉस्पिटल चालू होणार आहे आणि मी गरजूवंत गरीब रुग्णांना अतिशय अल्प दरात अशी सेवा माझी नेहमी असते। माझ्याकडून येणारे रुग्ण नेहमी आनंदी असतात।
मी वैद्यकीय सेवेमध्ये घोटी इगतपुरी तालुका डॉक्टर असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून नेतृत्व हे मागील 2 वर्षापासून करत आहे. धामणगाव परिसरात कोणते प्रश्न आहेत आणि ते सोडवण्यासाठी आपले काय पाऊल असणार आहे? खरं जर बोलायचं झालं तर आज आमच्या धामणगाव गटामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो पाणी प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे. आमच्याकडे एक सर्वतीर्थ टाकेद म्हणून उत्कृष्ट शाळा आहे, पण मागील काही काळापासून सत्ताधाऱ्यांकडं त्या शाळेची संस्था गेल्यामुळे बऱ्याचशा काही गोष्टी तिथं घडल्या आहेत. जग जात आहे. आम्हाला तिथं पहिला तर प्रश्न जो आहे तो विद्यार्थ्यांच्या सुविधेचा आहे. कारण आमच्या इगतपुरी तालुक्यामध्ये SMBT सारखं उत्तर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल तिथं आहे आणि तिथं जाण्यासाठी आमच्या रुग्णांना बस सेवा नाही आहे. प्रत्येक खेडोपाड्यातून तिथं जाण्यासाठी विद्यार्थ्यांना टाकेदला जायला, धामणगावला जायला किंवा SMBTला जायला बरेचसे रोजगार आमचे तिथं, म्हणजे आमच्या प्रत्येक गावातला 10-10 तरुण तिथं काम करतोय SMBTला. त्यांना जाण्याची बस व्यवस्था झाली पाहिजे, रस्ता झाला पाहिजे. पाणी प्रश्न खूप मोठा पाणी प्रश्न आहे आमच्या इगतपुरी तालुक्याला. जे म्हणता का धरणांचा तालुका, 9 धरणं असूनही आमच्याकडं आमच्या गावाला, आमच्या गटाला कोरडं अजूनही आहे. अजूनही आमच्याकडचा जो शेतकरी आहे, शेतकऱ्याचे इतके प्रश्न गहन आहेत की आमच्या गटामध्ये मूळ पीक हे भात पीक आहे आणि भात पिकावरच ह्यावेळेस पावसानं, अवकाळी पावसानं गदा आणून शेतकऱ्यांचं नुकसान केलं आहे. तरी हे प्रश्न मार्गी नेण्यासाठी आम्ही सतत झटत असतो. वेगवेगळ्या माध्यमातून आमचे अध्यक्ष येते, तालुका अध्यक्ष येते, निवेदन करत असतो. तर मला वाटते की हे शेतकऱ्याचे प्रश्न, सेंद्रिय शेती यायला पाहिजे, रस्ते व्हायला पाहिजे, कॉलेज व्हायला पाहिजे आणि सगळ्यात दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे का आपल्या परिसरामध्ये, आमच्या धामणगाव गटामध्ये जे सर्वतीर्थ टाकेद हे मंदिर आहे, आताच येणारा पुढचा कुंभमेळा 2027चा पहिलं शाही स्नान मला वाटतंय आपलं नाशिकला असतं, दुसरं कावणे आणि तिसरं जे असतं ते जटायूला असतं सर्वतीर्थ टाकेदला. तो विकास पाहिजे तसा झालेला नाही. तो तीर्थाचा विकास झाला पाहिजे. खेड सारखं आमच्या गटामधलं जागृत दैवत आहे, त्या जागृत दैवताचा विकास झाला पाहिजे, त्याचे रस्ते झाले पाहिजे. आणि मागील याच्यामध्ये 6 महिन्यापूर्वी आम्हाला अजितदादांनी शब्द दिला होता का आमच्या वासाळी फाट्यावर राघोजी भांगरे स्मारक होईल. याच्यासाठी तर 300 कोटीचा निधी रेडी आहे, तयार आहे. परंतु ते जर झालं तर आपल्याकडे पर्यटन विकास होईल. आमच्याकडचे रस्ते बऱ्यापैकी साहेबांनी चांगले केले. अजूनही खेडोपाडी शेतकऱ्याच्या शेतात जायला रस्ता पाहिजे, पाणी पाहिजे आणि हे 3 महत्त्वाचे टप्पे आहेत का जे स्मारक आहे ते लवकरात लवकर कसं होईल याच्या दृष्टीनं आम्ही निश्चित कारवाई करू. तरुणांसाठी रोजगार असेल, मार्गदर्शन असेल, तसेच कौशल्य विकासात आपण काय उपक्रम राबवणार आहात? तरुणांसाठी पहिलं तर आम्हाला प्रत्येक जे महत्त्वाची गावे आहेत आमच्याकडे, खेड आहे, वासाळी आहे, धामणगाव आहे, बेलगाव आहे, भंडारदरावाडी, अशा ठिकाणी आम्हाला एक सांस्कृतिक मंडळ, वाचनालय, नवोदयचे जे विद्यार्थी जातात नवोदयला किंवा आश्रमशाळेमध्ये त्यांच्यासाठी क्लास चालवणारे क्लासेस, ही महत्त्वाची सुधारणा आहे. कारण आज जर तरुण शिकला तरच तो कुठंतरी नोकरीसाठी जबाबदारी त्याची अपील करू शकतो. आज शिक्षण हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. जर आजपर्यंत आमच्याकडे स्पर्धा परीक्षा होत नाही, आजही मागच्या म्हणजे आत्ताच 6 दिवसापूर्वी MPSCचा निकाल लागला. अकोला तालुक्यातून मुलं आले, सिन्नर तालुक्यातले आले, इगतपुरी तालुक्यातून एकही मुलाचं नाव नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. इगतपुरी तालुक्यातून एखादा मुलगा सुद्धा MPSC UPSC लढू शकत नाही. आज माझे मित्र आहेत PSI पोस्टवर आहे. आम्ही सर्व मिळून आमची 97-96 ची टाकेची बॅच आहे. आम्ही 8 डॉक्टर झालो, MBBS झालो. हे कोणामुळे झालं? ते नायकुडी सरांसारखे आमचे तेव्हाचे मुख्याध्यापक होते, त्यांनी मुलं घडवली. आज शाळेंकडे बऱ्याचशी जिल्हा परिषद शाळा झाल्या किंवा कॉलेज झाले, यांच्याकडे दुर्लक्ष होतंय. हे कुठंतरी सुधारवण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन. जाता जाता धामणगाव मतदारसंघातील नागरिकांना काय संदेश द्या? जाता जाता धामणगाव नागरिकांना एकच संदेश देतो, मी सदैव तुमचा आहे. आरोग्य सेवेतून मी नेहमी आपल्या गटाचीच काय पूर्ण इगतपुरी तालुका, शहापूर तालुका, नाशिक तालुका नेहमीच सगळ्यांची आपली भूमिका मांडलेली आहे. माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे, तुम्हाला नक्कीच जर मला ह्या निवडणुकीमध्ये सहकार्य केलं, चांगल्या मताने जर निवडून दिलं तर मी जनतेचा नेहमी सेवक राहील. पूर्वी होतो, आरोग्य सेवेच्या होतो,
आणि आता पण मी जर राजकारणात आलो तर नेहमी जनतेची सेवा हाच माझा पहिला वसा आहे. धन्यवाद. मी डॉक्टर श्रीराम कोंडाजी लामटे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आदिवासी सेल. मी गेली 15 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचं एकनिष्ठ काम करत आहे. तसेच डॉक्टर कोरडे सर हे धामणगाव गटातून इच्छुक आहेत, ते सुद्धा गेली 10 ते 15 वर्षापासून राष्ट्रवादीचे एकनिष्ठ काम करत आहे. तसेच क्रीडा मंत्री माननीय कोकाटे साहेब यांचं पण ते एकनिष्ठ काम करत आहे. डॉक्टर कोरडे सरांनी आतापर्यंत धामणगाव गटातून गोरगरीब आदिवासी सर्व समाजाचं सामाजिक काम केलेलं आहे. आतापर्यंत आम्ही 500 ते 1000 रुग्णांचे मोफत उपचार व शस्त्रक्रिया केलेल्या आहे पवन हॉस्पिटल मार्फत. डॉक्टर जयंत कोरडे सर हे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे 2017च्या निवडणुकीमध्ये सुद्धा उभे होते. त्यावेळेस 400 ते 500 मतांनी त्यांचा निसटता पराभव झाला होता. त्याचीच उणीव भरून काढण्यासाठी डॉक्टर जयंत कोरडे सरांना यावेळेस पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची उमेदवारी देण्यात यावी अशी मी राज्याचे क्रीडा मंत्री माननीय कोकाटे साहेब, जिल्हा अध्यक्ष माननीय महेश दुने साहेब व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पांडुरंग वानगुशी साहेब व सकल राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांना विनंती करतो की यावेळी डॉक्टर जयंत कोरडे सरांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी द्या. आम्ही सगळेजण मिळून यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही. आणि डॉक्टर जयंत कोरडे सरांना भावी वाटचालीस मी माझ्या पक्षातर्फे नॅशनल आदिवासी पीपल फेडरेशन महाराष्ट्र राज्य आदिवासी संघटनेतर्फे जाहीर शुभेच्छा देतो. तसेच 2019च्या निवडणुकीमध्ये आमदार माणिकराव कोकाटे साहेब यांना डॉक्टर जयंत कोरडे सर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर सेल तालुका अध्यक्ष असताना खेड गटातून भरपूर मदत करून आदिवासी समाजाचं तसेच इतर समाजाचं भरपूर योगदान मिळवून दिलं. त्यामुळेच कोकाटे साहेब हे वासाळी, खेड, खडकेद, इंदोरा या आंबेवाडी या गटातून आघाडी घेतल्यामुळे आणि डॉक्टर जयंत कोरडे सरांनी एकनिष्ठ प्रामाणिक काम केल्यामुळे कोकाटे साहेबांचा विजय निश्चित झाला. तसेच याप्रमाणे यावेळेस सुद्धा डॉक्टर जयंत कोरडे सरांनी 8 ते 15 दिवस कोकाटे साहेबांची मतदानाची भूमिका खांद्यावर घेऊन कोकाटे साहेबांना भरपूर मतदान मिळवून दिलं. वासाळे आणि कचरवाडीमधून 80% मतदान हे कोकाटे साहेबांच्या पारड्यात टाकण्याचं काम हे एकमेव डॉक्टर जयंत कोरडे साहेबांनीच केलेलं आहे. तरी माझे आमदार माणिकराव कोकाटे साहेब यांना विनंती आहे की नवीन चेहऱ्यांचा विचार न करता गेली 10 ते 15 वर्षापासून तुमचं एकनिष्ठ काम करणाऱ्या व्यक्ती डॉक्टर जयंत कोरडे सर हा आहेच. त्यामुळे यावेळेची उमेदवारी आणि त्यांचा क्लेम आहे की मागच्या वेळेस ते 400 ते 500 मतांनी निसटता पराभव झाला होता. त्यामुळे यावेळेस सुद्धा त्यांनाच उमेदवारी द्यावी ही माझी सकल आदिवासी समाज बांधवांतर्फे खेड गटातर्फे विनंती आहे. माझं नाव तुकाराम डांगरे आणि पवन हॉस्पिटलच्या गोटीमधील कोरडे डॉक्टर यांना मी दाखवले होते. दोन्ही खूप कामातून गेले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली SMBTला ऑपरेशन योजनेमध्ये होऊन गेलेले. ओके, आता वर्ष होऊन गेलं. आता कसं वाटतंय तुम्हाला? एकदम बरं आहे, दुखत बिखत काहीच नाही. नमस्कार, माझं नाव अनिल माने. मी सांगलीवरून आलो. सांगलीमध्ये माझं ऑपरेशन झालं होतं, अनसक्सेस झालं. परत मी गोटीमध्ये पवन हॉस्पिटलमध्ये आलो. इथे योजनेमध्ये मला मोफत करून दिलं आहे. आता चांगलं वाटतंय.